थांब 5 मिनिट. ठीक आहे. चला काल आपण घेतले माप कसे घ्यायचे. चॉक घेऊन येशील माऊ. चॉक घेऊन ये. पांढरा चॉक. बर बसून घे. बरं काल आपण माप कसे घ्यायचे ते बघितले बरोबर. बॉडीवरनं आपण माप कसे घेतो ते सगळं काही बघितलं. आवाज बंद करू का. हा डबल होतं. हा द्या. तो चॉक घ्यायला पाठवलं. काल येण्याच्यात व्हाईट स्क्रीन नव्हती दिसत ना म्हणजे कॅमेरामध्ये. हा शूट करण्यासाठी. पेपर्स आणले सगळ्यांनी. तू जाऊन घेऊन ये ना म्हणजे या सोबत जा. इथं मागच आहे. माझी गाडी घेऊन जा वाटलं तर. नाही तर मग कुणाकडे एक्स्ट्रा असतील तर एक्स्ट्रा घेऊन घे मग नंतरला दे त्यांना. असं काय दाखव पाय. कुठला काढशील. हा मग तोच पाहिजे ना. मग दुसरा कुठला पाहिजे तू. कार्डबोर्ड पेपर नाही कार्डशीट पेपर एक्स्ट्रा आहे का हिच्याकडे. घे हिच्याकडनंच. आम्ही एक मध्ये कार्डशीट पेपर. कार्डशीट. हा बरं ठीक आहे. बरं कार्डशीट पेपर. सगळ्यांनी आपापले माप घेतले का. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आहे ना आपापले माप घेऊन घ्या. हा अंगावरून. आता काल कसं शिकवलं सेम तसंच पद्धतीने. मी माझी मागची पुढची 15 म्हणजे 15 असते. मग पुढची तुमची 2 इंचांनी एक्स्ट्रा. पुढून कस काय येणार. ये इकडे. टेप पण ना टेप. हे बघा आपल्याला इथून घ्यायचंय शोल्डर पासून माप. बरोबर. आता हा टेप मध्ये गेल्यानंतरला तिथून मी तुम्हाला किती सांगितली होती खाली उंची एक्स्ट्रा घ्यायची 2 इंच. आता ह्यांची येते 14.5 मध्ये टाकल्यावर मग उंची किती येईल यांची पुढून 16.5. आता हे म्हणताय तुम्ही किती म्हटले मागची किती येते तुमची. माझी मागची 15 येते पण मग ती इथे येते बघा या बॉर्डर लाईनला. पण आपल्याला इथे नाही घ्यायची. याच्या खाली जायचं आपल्याला. याच्या खाली असं टेप टाकून द्यायचं मध्ये. बस साईडच्या मध्ये असं पुश करायचं टेप. ठीक आहे. पुश केल्यानंतर तिथून खाली आपल्याला 1.5 ते 2 इंच घ्यायचे. आता हे 14.5 आहे. तुम्ही 2 इंचाप्रमाणे 16.5 पण घेऊ शकता किंवा 16 पण घेऊ शकता. आलं लक्षात. 15 नाही ना 14 येईल. मागची 1.5 ते 2 इंचाने. ज्या वेळेस आपलं मागचा पुढचा बंद गळा असेल ना त्यावेळेस आपली मागची उंची 1.5 इंचाने वजा होते आणि गळा डीप असेल त्यावेळेस 2 इंचाने कमी होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा क्वचित वेळेस थोडंफार मागे पुढे होऊ शकते. हा का हे लक्षात ठेवा. हा मग बरोबर आहे ना. पण 13 नका घेऊ तुम्ही. 16 घ्या. पुढची 16 घ्या मग मागची 14 आहे. 13 इंच ब्लाऊज खूप वरती जाईल तुमच्या हाईटला. हा मग पुढची 16. सॉरी शोल्डर 13. शोल्डर 13 आणि 15.5. हे बघा आता ह्यांचं शोल्डर बघा कसं मोजलंय मी. बघा सगळ्यांनी शोल्डर बघा असं मोजायचं आपल्याला. 15.5 शोल्डर येतं बघा. ही लाईन आपली शोल्डर साठी. आलं लक्षात. आपली ही जी लाईन्स असते ना बरोबर ही लाईन आपली असते शोल्डरची. ठीक आहे. शोल्डरची लाईन आहे ही आपली. आता काय पाहिजे. छाती. 39. बर
नाही नाही राहू द्या. आता मी काल तुम्हाला शिकवलं की टक्स साठी एक फॉर्म्युला दिला. टक्स उंचीसाठी फॉर्म्युला काय होता? पटापट सांगा. टक्स उंचीसाठी फॉर्म्युला काय होता? 1 इंच. राईट. तुम्हाला लक्षात नाही आलं का बाकीच्यांना? उंची नाही सांगितली का आपण? ही सरळ उंची, ही फ्रंटची उंची आणि या ठिकाणी हा टक्स पॉइंट, ही असते उंची बरोबर, आणि ही असते, हा आहे आपला टक्स पॉइंट सेंटर. ती कसं सांगितलं? कसा काढला फॉर्म्युला? छातीचा हा हा आपला घ्यायचा असतो. हा काल तुम्हाला सांगितलं ना टक्स पॉइंट. हा हे बघा, इथून शोल्डर पासून असं धरायचं बरोबर, तिथून खाली सरळ टक्स पॉइंट. ह्या टक्स पॉइंट आपण अंगावरून असा घेतो, पण याचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगितला. 10, 11 नाही, 11 खाली गेला. हे पाय, हा आपला टक्स पॉइंट असतो. आता 11 माझा पण नाही येते, तुझं कसं काही? माझी चेस्ट जास्त आहे ना, तरी पण नाही. तुझं 10 इंच आहे. आपापल्या प्रत्येकाने टच पॉइंट घ्या बरं. हा तुम्ही सुद्धा. योगिनी ताई, बाकीची तर काय आलेली दिसत नाही. योगिता ताई, तुम्ही ट्रॅव्हल करताय का? अच्छा, आवाज म्यूट आहे. आवाज हे करा, आवाज म्यूट आहे तुमचा. म्हटलं बाहेर आहे का तुम्ही? बरं ठीक आहे, चालेल. बरं चालेल. तुम्ही घरी गेला फक्त स्वतःच्या अंगावरचं माप काढून घ्या. हा आता मी काय सांगते ते फक्त बघत चला, ठीक आहे? आवाज बंद करा. हा हो, पाठवते. ठीक आहे. आता मी परत एकदा ना आपलं माप कसं घ्यायचं ना, मी ते एकदा तुम्हाला लास्ट दाखवते. परत मी माप घ्यायचं सांगणार नाही. ही गोष्ट फिट करा. मी काल दुसऱ्या लोकांना माप कसं घ्यायचं शिकवलं, स्वतःचं माप कसं घ्यायचं आता ते बघा. ओके, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तुम्ही आता माप घेतले पण तरी तुम्हाला डाऊट आहे हे बरोबर आहे की नाही. ठीक आहे, मी आता कसं घेते ना तसं घेत चला. फक्त उंची बॅक साईडची उंची मोजताना तुम्हाला कोणीतरी लागेल, आणि नाही घेतली बॅक साईडची उंची तरी चालणार आहे, कारण की आपण ऑलरेडी ते मायनस करतोच नंतरला. मग आपोआप रेडी मागची उंची येऊन जाते. फक्त एक आपल्याला लक्षात राहावं म्हणून मी बॅक उंची तुम्हाला सांगते, कारण की आपल्याला गळ्याची पण उंची घ्यायची असते. मग ती पट्टी किती आहे ते सगळ्या गोष्टी कळण्यासाठी बॅक उंची घ्यायची असते. ठीक आहे, मी आता माझं स्वतःचं आपलं कसं माप घ्यायचं ना ते तुम्हाला एकदा दाखवते. आता बघा, पूर्ण उंची मी कशी घेते. इथून मी असा टेप धरला. आता काल दुसऱ्यांचं माप कसं घेतलं ते दाखवलं दुसऱ्याच्या बॉडीवरून. आता आपलं स्वतःच्या बॉडीवरनं कसं माप घ्यायचं. आता हे माप घ्यायची मेथड मी लास्ट टाइम सांगते, हे एकदम डोक्यात फिट करून ठेवा. ओके, आता बघा, इथून हा शोल्डरची ही लाईन, शोल्डर पासून खाली गेला. आपली ही आहे बस लाईन. बघा, बस लाईन पासून टेप किंचित खाली पुश करायचा. का तर राऊंड शेप असतो आपल्या चेस्टला, राईट. आता खाली असं पुश केल्यानंतरला आता बघा फायनल किती येते खाली. मी बोट लावले तिथे 15. तिथून मी 2 इंच ते 1.5 इंच एक्स्ट्रा उंची घेऊ शकते बरोबर. ही उंची नाही धरायची, त्याच्यापेक्षा 1.5 इंच ते 2 इंच खाली जायचं. जास्त उंची लागत असेल तर 2 इंच घ्या, कमी लागत असेल तर 1.5 इंच घ्या. ठीक आहे, हे बघा परत दाखवते. मी इथनं असं टेप धरला, टेप असा धरत पुश केला बॅक मधल्या बाजूला. किती आला? 15 ना? नाही, 14. पहिले जास्त होता. हॅलो, व्हाईट वाले आन्सर. हा हे बघा, मी परत दाखवते. बघा, ही शोल्डर लाईन, ही आहे माझी शोल्डर लाईन. हे बघा ही. ओके, इथून धरला टेप, अलगत हाताने इथनं पुश केला मध्ये 14, राईट. तिथून मी 2 इंच एक्स्ट्रा घे, मग किती येईल मला? 16 इंच आपली पुढची उंची आहे बरोबर. अशी आपल्याला स्वतःची उंची मोजायची. ठीक आहे, आता राहिलं आपला शोल्डर. शोल्डर साठी मी टेप असा धरेन. आरशात बघून घ्यायचं, आरशात एकदम परफेक्ट कळतं आपल्याला. हे बघा, आता माझं येतंय 14.5. 14.5 काय येतंय माझं? शोल्डर. हा ताई, हा ठेवा. थँक्यू. हा, आवडलं मेकअप? चालेल. हो, बाय.
14.5 नाही 15 येत आहे माझं. हे बघा ही लाईन आहे ना, हे बघा ही लाईन माझी आहे. तर किती आलं माझं 15 इंच. हे काय आलं शोल्डर आलं. असं आपापलं शोल्डर मोजून लगेच लिहून घ्या माझ्या समोर. टेप घ्या. हे घे टेप घे तुझा, मी दुसरा टेप घेते. पंधरा. तुझे 15 आहे ना. हा हो चालेल. नाही 14.5 आहे. हे इथं गेलीस तू, या बॉर्डरला नाही जायचं, या लाईनला जायचंय. ओके 15 घेतला. 15 घेतलंय का. चाल आपण ते असं फक्त ड्राफ्टिंग साठी टाकलंय. ड्राफ्टिंग करताना आरेवरची थोडं एक्स्ट्राचं चालतं, कट टू कट नाही घ्यायचं, कारण की ते आपण अस्तरचं मेन फॅब्रिक त्याच्यावर ठेवून आधी कट करूनच घेतो. मेन फॅब्रिक वरती प्रॉपर माप आपण टाकतच नाही. 14.5 लिहा आपापलं माप. ओके साडेदहा आहे. शोल्डर बरोबर कुठे ठेवायचं, आपलं शोल्डरचा सेंटर घ्यायचा बरोबर नेहमी असा. शोल्डरच्या सेंटरलाच कधी पण टेप असा ठेवायचा. तुम्ही जर असा ठेवला त्याची टक्सची उंची वेगळी होईल, इथं ठेवला तर टक्सची उंची वेगळी होईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हा नाही सेंटर इकडे घ्या अजून टेप किंचित. हा 9 इंच येते. हा बरोबर. तुमचं 9.5 येते. 9.5 10. हा जो टेप आहे ना सगळ्यात महत्वाचा का, टेप मध्ये पण तुम्हाला फरक सांगते. हा टेप कधीच यूज नाही करायचा. आणा इकडे. नाही हे बघा तुम्हाला लोकांना पण मी सांगून देते, अशा बारीक पातळ टेप येतात बघा, असे 2 टेप येतात. तर हा मोठा टेप यूज करायचा, हा पातळ टेप यूज करायचा नाही. याच्या मेजरमेंट मध्ये फरक राहतो. नाही तो बरोबर आहे. हा हे बघा आता हे बघा ह्याच्यात बघा, तुम्ही पण कॅमेऱ्यामध्ये बघून घ्या. हा हे बघा 1 इंच मध्ये आणि ह्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. तुमच्याकडे असेल टेप तर तुम्ही चेक करून बघा. 1 लाईनचा फरक येतो. त्याच्यामुळे असा टेप कधीच यूज करायचा नाही, हा टेप यूज करायचा. ओके हे बघा मी तुम्हाला दाखवते. तुम्ही लोकांनी ना प्रत्येकाने आपापल्या टेपला लावून बघा, डिफरन्स येतो. हे टेप कधीच आम्ही यूज करत नाही. कधी पण आपला हा ब्रॉड टेप यूज करायचा. आता 10 इंच येते पा. हा फरक पडतोय. 1 लाईन 1 ते 2 लाईनचा फरक पडतोय. 2 लाईनचा डिफरन्स हो ना. आता आपल्याला घ्यायचंय चेस्टचं माप. स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांचाही मोजताना सेम मेथड. हा टक्स रुंदी राहिली ना आपली. राईट 7 इकडनं टेप इकडे गेला, थोडं सेंटरला घे. हा आता 7 बरोबर. हा नाही 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 7 तुझंही 7 आलंय. 7 नाही हो. तुम्ही हे पहा असं इथून असं पकडलं, इथून नाही घ्यायचं बघा. आपला हा सेंटर असतो आणि हा सेंटर असतो. तुमचं किती आला 7 का. नाही 7 नाही ना 6.5. नाही 6.5 येईल. तुम्ही टेप एकदम बाजूला घेताय. 6.5 तुमचा 7 इंच येईल. नाही हे बघा असा टेप धरा, सेंटर धरा, सेंटर. हॅलो काय सांगू. हॅलो एका पेजवर एकच ना. हॅलो एका पेजवर एकच, एका पेजवर एकच द्या. हा नाही कलर ब्लॅक अँड व्हाईट द्या. बरं द्या कलर. काय झालं.
मला चेक करू टक्सची रुंदी चेक करायला केवढी लाज वाटते ते हसूनच घेतले पहिले. नाही आली समजली तर सरळ मी फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, तसं पण करू शकतात. पण त्याच्यापेक्षा स्वतःच्या अंगावर हे बघा, सगळ्यात पहिले बघा आपल्यालाच कळते की आपली बस साईडचं सेंटर कुठलं आहे. कुणाला सांगण्याची गरजच नाही, लगेच कळते. तुझं 7 नाही येणार, 6.5 आहे. 7 जास्त मोठं झालंय, 6.5 आहे बघा. माझं पण 6.5 आलाय, 6.5 तर 6.75 आलाय. 6.5 आहे, 6.5 नाही, 8 नाही, तुमची 7 आहे. तुमची 7 आहे, नाही 7 नाही, तुमचं 7 आहे. घे ठेव, 7 घे तू, चल जाऊ दे. तू 6.5 घे, तुम्ही पण 6.5 घ्या, तुम्ही 7 घ्या. ठीक आहे, तू 7 घे, 7 घे. ठीक आहे, असं आपल्याला बरोबर सेंटरला टेप ठेवायचा आहे आणि बरोबर बसची जी रुंदी आहे ती घ्यायची आहे. ठीक आहे, आता आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप. छातीचं माप घेताना बरोबर टेप असा घ्यायचा, काखेतनं बरोबर टेप टाकायचा. असा टेप टाकल्यावर हा बरोबर असं धरायचा. इथे मी आतल्या बाजूला कुठल्याही प्रकारचं आपल्याला म्हणजे अंतर धरायचं नाहीये. हे बघा बरोबर माझं किती आलंय, 38 इंच. टाईट पण नाही, लूज पण नाही. बॅक साईडने बघून घ्या कसं घ्यायचंय. हे बघा बॅक साईडने पण असंच पाहिजे आपल्याला. टेप खाली घे, तुझी बस्ट खाली आहे. हा 34 राईट. तुमचं 38 आहे, तुमचं 39, 29 नाही 39, तुमचं 36, तुझं 39. हा 34 खाली घे. तुझा बहुतेक 35 आहे, 35 आहे तुझा, 34 नाहीये. वरती घे टेप, वरती. वैष्णवी मॅम असं घ्या. ते चेक केलं तिने केला का, किती आला आता बघ. टेप कसा धरलाय बघ, छाती कुठे चालली, टेप कुठे चाललाय, असं नाही धरायचं. हे बघा इकडनं पण बघा टेप कुठून घेतलाय मी. हे बघा, हा इकडनं पण टेप बघा मी कुठून घेतलाय. ठीक आहे, आणि बॅकने पण बघा मी टेप कुठून घेतलाय. 34 राईट. आता आपल्याला घ्यायचंय कमरेचं माप. कमरेचं माप घेताना पण सेम असंच आपल्याला टेप धरायचंय. हे बघा माझं इथं किती आलं सांग, इथं 32, माझं किती आलं 32. असं आपापला घेऊन घ्या. तुमचं 34 आहे, 34 टाईट धरला ना. 28, 29. हे माप तुमचे परमनंट राहते, त्याच्यामुळे लिहून ठेवा. हा हा मग तिथून खाली तुम्ही 2 इंच धरायचे. हा या इकडे 1 मिनिट. हा 15 शोल्डर. काय शोल्डर, हे बघा टेप असा धरला. 12.5, 2 इंच एक्स्ट्रा ऍड करा, 14.5. मागची 13. हा बरोबर, रेडी 14. ठीक आहे, आता आपल्याला घ्यायचंय हा टक्स उंची 10. आता आपल्याला घ्यायचंय स्लीव्हचं माप. स्लीव्ह साठी फक्त बघा कोणी भेटलं तर. आता असं आपल्याला स्लीव्हचं माप घेऊन घ्यायचंय. इकडे मानसी उभी राहा. आता मी स्लीव्हचं सांगितलंय तुम्हाला किती पाहिजे तसं. समजा आता मला एल्बो करायचंय, एल्बो मला 10 पाहिजे बरोबर. आता समजा आपल्याला 2-3 माप घ्यायचे एल्बो साठी, 7 इंच आणि 4 इंच. ठीक आहे, तर मी काय करेल, पहिले उंची घेईल.
पहिले 10, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 4 असं लिहायचं, कारण की त्याच्या खालीच आपल्याला दंडघेर लिहायचा असतो. आणि सगळ्यात महत्वाचं एक अजून गोष्ट सांगते, बाहीचं माप घेताना कधी पण डाव्या हाताचंच माप घ्यायचं. दंडघेर असो उंची असो, उजवा हात आपला म्हणजे बऱ्याच जणांचा बारीक असतो, क्वचितच 10% लोकांचा सेम असतो, बाकी 90% लोकांचा दोघं बाहींमध्ये फरक असतो बरं का. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला बाहीचं माप घेताना नेहमी दंडघेर डाव्या हाताचंच घ्यायचं आहे. आता घे. 11 नाही 10:30. हा 10:30 नाही, थोडं खाली गेलं, वरती गेलं. नाही 6, अरे आता कमीच अजून 10:30. 11 घेतले ते सारे, मी थोडे लूज ठेवते. 11 घेते, लूजच ठेवायचं, 11च ठेवा. इतकं टाईट केलं ना की या ठिकाणी असं ब्लाऊज ताणलं जातं. 11 इंच. हा आता जिथं 7 घेतलंय तिथं घे. 7 इथे. हा इथं मार्के, इथं घे आता. हा आता जिथं 7 आलंय तिथून बाहीचं वाटलं तर एकमेकांची मदत करा. 12 इंच लूजच ठेवायचं. ठीक आहे. आता वरती 13. ओके चल. 11, 12, 13. हा 11, 12, 13. ठीक आहे. बरोबर इतका फरक आहे, 1-1 इंचाचा. हे माप सहसा बारीक लेडीज असल्या ना की त्यावेळेस असं माप घ्यायचं, एल्बो स्लीव्ह असेल तर. आणलंस का? माझी थोडी लांबच असते, म्हणजे मला कट लागते. ये इकडे. मग मी 11 घेते इतर वेळेस. हा तो हात सांगा बरोबर काय, म्हणजे मला मोठीच लागते पूर्ण. 11 शार्प बरोबर है ना. हे बघा, जिथून आपलं शोल्डरचा पॉइंट घेतला ना आपण, तिथूनच बाही मोजायची. हा समजा तुम्ही बाही इथून मोजले, तुमचं शोल्डर येत आहे, तुमची 1 इंचाने बाही काय होईल? वाढेल नाही, कमी होईल. इथून जर का घेतला माप तर कमी होईल ना आपलं. म्हणून जिथून शोल्डरचा एंड होता ना आपला, शोल्डरच्या एंड पासूनच आपल्याला बाही घ्यायची आहे. ठीक आहे. शोल्डरच्या एंड पासूनच बाहीची उंची मोजायची आहे. 11 बरोबर आहे. बरोबर आहे, एकदम परफेक्ट आहे. हा ठीक आहे. आता राहिली गळ्याची उंची. आता गळ्याची उंची तुम्ही तुमच्या चॉईसने घ्यायची. माझी मागची उंची येते 10 इंच. बरोबर. शोल्डर पासून खाली आपल्याला जितकी उंची पाहिजे तितकी घ्यायची. उभी राहा पुन्हा. नाही नाही होऊन जात. जिया ते बंद करायला, मला 10 इंच भरपूर आहेत. मला असं मोठे गळे नाही आवडत. अच्छा 10 मिनिटात एंड होणार आहे असं. ओके दाबू. ठीक आहे. आणि असंच आपल्याला पुढचा गळा पण मोजायचा आहे. पुढचा गळा सुद्धा बरोबर इथून इथपर्यंत आपल्याला जितकं हवं आहे तितकं घ्यायचं. आता माझा पुढचा गळा असतो 7 इंचाचा, 7 ते 7.5. 7 इंचाचा. तुमचं 7.5, 7 इंच, 6.5 ते 7 इंच कंपल्सरी सगळ्यांचा असतो. मग तुम्हाला मोठा हवा असेल तर त्यांनी 7 घ्या, कमी हवा असेल तर त्यांनी 6.5 घ्या. नाही पुढे 7, 4. असं चालेल. 10 इंच 10.5. हो असं लिहिलेलं चालेल ना. हो म्हणजे मी असं 4, 7, 10. हो हो हो. हे पहा असं. आता मी बाही 10. कुठलं आहे त्याला मी मान्य करू. हा हा चालेल. काय करा, जी बाहीची उंची त्याचं दंडघेर लगेच खाली असायला, जी उंची त्याचं दंडघेर, जी उंची आहे तिचं. मग स्टोरी घे ना. स्टोरी घे ना. आता तिला बोलू, ते याकडे दे. तिला बोलू ना.
आणि जाऊन झोपून घे. फक्त हे एंड झालं ना, हे स्टार्ट करून दे परत आणि जाऊन झोपून घे मग. हा, मग काही काम नाही तुझं बेटा. आलं लक्षात? फक्त आपल्याला ब्लाऊजला इतकेच माप लागतात. ओके. आता ह्याची ठिकाणी जर तुमची बाही मोठी असेल ना इतकी, तर ती पण तुम्ही असं सेम घ्यायचंय माप. त्यावेळेस दोघांचा एंड करून इथलं पण माप घ्यायचंय, म्हणजे एकदम प्रॉपर फिटिंग येते. हा, इथलं तर येतच ना आपलं, मग इथलं घ्यायचंय आणि मग इथलं घ्यायचंय. ठीक आहे. हा, नाही नाही नाही, म्हणजे आता पूर्ण वरून खाली 1 2 3 4 5, 5ची उंची, 5चा दंडे घ्या. ते का घ्यायचं? तुम्ही डायरेक्टली पण करू शकतात, पण एकदम परफेक्ट फिटिंग साठी ते ऑप्शन आहे. पुढचा 7च घ्या. असा क्रॉस टेप ठेवायचा नाही. गळ्याची उंची मोजताना टेप असाच धरायचा. हे बघा, गळ्याची उंची मोजताना पुढची टेप असाच धरायचा. या लाईनीला यायचं, बरोबर इथं बघायचं तुमचा कुठे एंड येतोय, तुमचा गळा किती पाहिजे, तुमचा असो की क्लायंटचा असो, असा स्टेप धरायचा. ओके. जितका गळा पाहिजे तितका धरा. तुम्ही असा मोजला तर गळ्याची उंची चेंज होते. बघा रेणुकाताई, असा मोजला तर गळ्याची उंची चेंज होते, असा धरला तर गळ्याची उंची चेंज होते. फरक कळाला? असाच धरायचा, सरळ धरायचा आणि इथून लाईन बघायची. क्लायंटला विचारायचं इतका पाहिजे का इतका. आलं लक्षात? 7 सफिशियंट आहे. मोठा लागतो पाहिजे तुम्हाला? 7 ठीक आहे. मी सांगितलं काय, 7 इंच कंपल्सरी नेक ठीक आहे, पण ज्यांची हाईट कमी आहे किंवा ज्यांना गळा छोटा लागतो ना, त्यांना तुम्ही 6.5 इंच कंपल्सरी गळा घ्यायचा आहे फ्रंटचा. ओके, डन. हा, 6.5 पुढचा गळा. ठीक आहे. आता आपण पेपर पॅटर्न काढायला घेणार आहे. बरं, मशीन कुणाला चालवता येत नाही ह्यांना सोडून, तुला पण येत नाहीयेत. आता मशीन घेतली घरी आहे ना, घरी? ठीक आहे. मग उद्या तुम्ही दोघे अर्धा तास लवकर या. तुम्हाला दोघींना मी तसं, उद्या नाही सॉरी सोमवारी, मी तसं, हा उद्या सुट्टी संडेची, मी तसं परत तुम्हाला ह्या मशीन वरती मोटर सहित कसं चालवायचं ते शिकवणार आहे. पण आज आपण पॅटर्न मेकिंग शिकणार आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. आता मी ना काय करते, मला तो टेबल लागेल, मी टेबल सेंटरला घेते. तुम्ही लोकांनी असं राऊंड करून बसा. ठीक आहे. अरे